तर स्ट्राईकला आपण पाहतोय मेघन पाटील. त्याच्या नॉन स्ट्राईकला असेल स्पॅटची एज घेतली आणि मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय मेघन पाटील. या शेवटच्या मॅच मध्ये मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय. बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच की प्लेअर ऑफ चिजगर टीम राहुल अहिरे मैदानावरती मात्र दाखल झालाय. मेघन पाटील मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. आता राहुल अहिरे टू राहुल गोलंदाज. आउटसाइड ऑफ चेंडू पाहायला मिळाला. सबन डिलिव्हरी होती मात्र चेंडू इट इज वाईट. या एक अपंत धावणे मात्र संघाचा अकाउंट ओपन होतोय. श्री गणेशा होतोय. राहुल अहिरे आणि मात्र गोलंदाजी मार्ग होती देखील गोलंदाज आपण पाहतो. राहुल भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. पहिल्याच मॅच पासून त्याला पाहिले गोलंदाजी करताना. पॅटची पुणे टॉप एज घेतली आणि मात्र पुन्हा शेतात जाळ्यामध्ये अडकवले. राहुल अहिरे बॅक टू द पॅव्हेलियन. डगआउटचा असला परत येईल. पुन्हा एकदा राहुल अहिरे देखील मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय. बॅक टू बॅक 2 गोल्डन डकचे शिकार. मेघन पाटील राहुल अहिरे बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच या 2 विकेट्सने मात्र निलेश निमसे यांच्या चेहऱ्यावरती मात्र कुठे नाराजी मात्र व्यक्त झाली आहे. कारण त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि त्याच्या नक्की चेहऱ्यावरती साप स्पष्ट होतोय. नवीन बॅट्समॅन एंटर झालाय आशिष पाटील. लेजेंडरी क्रिकेटर आहे. अतिशय भन्नाट वेगावरती मात्र स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून अक्षरशः बांधून ठेवलं गेलंय आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती मात्र या स्थितीपर्यंत मात्र पोहोचलाय टीम श्रावण 11 पिलंज संघ. आजवर मात्र 16 फायनल मध्ये या सीझन मध्ये त्याच्या संघाच्या नावावरती आहेत. चेंडू उडवलाय कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या वरून मात्र चेंडू पाठवून दिलाय षटकारासाठी. अजूनपर्यंत या संघाची रन मशीन मात्र अजून 9 सेकंड आपण पाहतो रोशन पाटील याला. आता जोपर्यंत हा खेळाडू टार्गेट हिट केला होता. सक्सेस देखील झाला होता आणि मात्र पंचाच्या इशाऱ्याचा आम्ही वाट पाहतोय. धाव कंप्लीट केली होती आणि त्या अनुषंगाने मात्र 2 धावा सहज कंप्लीट केल्यात. 2 धावा बहाल केल्यात.
चेंडू मात्र गेलाय नक्कीच नक्कीच चांगला क्षेत्ररक्षणाचा मात्र दर्जा पाहायला मिळाला. मात्र चेंडू फरार झाला. चेंडू आणि मात्र क्षेत्ररक्षणामध्ये जी रेस लागली होती ना त्या रेस मध्ये मात्र चेंडू मात्र फरार झाला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून फरार झाला 4 धाव्यांसाठी. धावफलक मात्र पुढे ट्रॅव्हल झाला 15 अंकावरती. पहिले 3 चेंडू अफलातून चेंडू हाताळले होते. धावसंख्या 13 वरती मात्र पोहोचले. नक्कीच स्कोर करणं मिस्टेक झालं. धावसंख्या 13 या अंकावरती मात्र स्थिरावले. मात्र गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती दीपक याला मात्र इन्व्हाइट केले गेले. चांगला षटक मध्ये आतापर्यंत मात्र हाताला या मॅच मध्ये देखील मात्र पहिला चेंडू चांगल्यारीत्या हाताळलाय. रोशन पाटील मात्र त्या या चेंडूवर देखील बांधून ठेवलं होतं. चेंज ऑफ द पेस मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. शूज 6 अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज. सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. षटकार आला तदनंतर चेंडूला मात्र एक फक्त सिंगल धाव रोटेट केली. धावसंख्या 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. स्ट्राईकला असेल फलंदाज रोशन पाटील. लारा या नावाने मात्र त्याला संबोधलं जातं. गोलंदाज आपण पाहतोय दीपक. पाठची चायनीज कट घेतली जाते आणि त्या ठिकाणी मात्र देखील एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगला चेंडू मात्र आता चांगला चेंडू आणि त्यावरती मात्र एक धाव केली कंप्लीट केली. धावसंख्या 1 ने पुढे ट्रॅव्हल झाली आहे 23 अंकावरती. चांगला फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र सूरज क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू कंप्लीट केला अडवला गेलाय. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. स्पीड अप करायचे. मॅच लगेच सुरू करायची आहे. 2 षटक कंप्लीट झालेत. शेवटचा आणि अंतिम षटकासाठी मात्र लगेच गोलंदाज पाठवायचे. पाणी घेऊन जायचंय. पटकन फास्ट जायचं मैदानावरती.
धावसंख्या 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. मेघन पाटील आणि राहुल अहिरे बाद झाल्यानंतर या दोघांनी मात्र डावाची इनिंग मात्र सावरली आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. रोशन पाटील आणि आशिष पाटील यांच्या माध्यमात धावसंख्या 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे 6 चेंडू गोलंदाजी स्टान्समध्ये मात्र सज्ज असेल गोलंदाज चेतन. चेंडू मात्र उडवलाय. शतक्षक मात्र चेंडू जज करतील मात्र चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क षटकारासाठी. मात्र नक्कीच कमबॅक केलंय. पुढील चेंडू गोलंदाज मात्र चेतन. चेंडू उडवला मिस सॅम झालाय. शतरक्षक मात्र चेंडू खाली जज करतील. जेल सुटली गेली आहे. हिट विकेट मात्र प्राप्त झाली आहे. फलंदाज मात्र डगआउटच्या असल्याला परत येईल. शेल सुटली होती मात्र त्या अगोदरच हिट विकेट झाली आणि मात्र फलंदाज डगआउटच्या असल्याला परत येईल. न्यू बॅट्समॅन एंटर झालेत इनिट नंबर 5 वरती. साहिल दळवी. धावसंख्या 32 लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारा शेवट चेंडू मात्र चैतन्याचा. सुरेख चेंडू होता मात्र चेंडू उडवला. एका टप्प्याने चेंडूची फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. गोलंदाज चेतन. साईडला फलंदाज आपण पाहतोय साहिल दळवी. लोअर फुटचा चेंडू होता मात्र पुढे एकदा स्ट्रेट ऑफ चेंडू आणि चेंडू मात्र फरार झाला 4 धाव्यांसाठी. 4 धावा मात्र निर्णायक ठरू शकतील मॅच मध्ये.
धावसंख्या 38. 59 धावांचं लक्ष असेल. लगेचच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचे टीम वीर 11 चिंचगर. पाहतोय प्रतीक फलंदाज आलेत. रितेश असे स्ट्राईकला 9 सेकंडला प्रतीक. तर गोलंदाजी स्टान्स मध्ये सज्ज असेल मेघन पाटील. पालघर एक्सप्रेस मेघन पाटील ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राईकला रितेश. पहिला चेंडू उडवलाय. त्या ठिकाणी माझा क्षेत्ररक्षक तैनात असेल. छेल सुटली गेली आहे आणि जीवनदान देखील माझा दिले गेले. एकदा कंप्लीट केली गेली आहे. मात्र स्वतः कॅप्टन होते अच्युत पाटील, त्यांच्याकडनं झेल सुटणं मात्र कुठेतरी फ्लड लाईट्सचा मात्र कुठेतरी त्या अनुषंगामध्ये झेल सुटली असेल. कारण अच्युत पाटील एक चांगला क्रिकेटर आहेत, चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत आणि कॅप्टन देखील आहेत त्या संघाचे. साईला फलंदाज जातोय प्रतीक. पहिला चेंडू फेस करेल मेघन पाटील याचा. धावा करायची असेल 13च्या सरीसरी धावा मात्र जमा करायचे आहेत. 39 धावा करायचे 3 षटकांमध्ये. शेल सुटली गेली आहे मात्र जीवनदान मात्र कोणाला दिलंय? प्रत्येकाला जीवनदान मात्र दिले गेले. 2 धावा कंप्लीट केले गेले आणि या 2 धावाने धावफलक मात्र हलत राहील 3 या अंकावरती. येणारा पुढील चेंडू साईकला असेल पुन्हा एकदा प्रतीक. गोलंदाजी स्टान्स वरती चांगला चेंडू कटर चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा वळण घेतोय चेंडू. ज्यावेळेला पिचिंग झाल्यानंतर मेघन पाटील म्हटलं ना तर नक्कीच अतिशय वेगवान चेंडू, व्हेरिएशन चेंडू नक्कीच त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत असतात. एकदा कंप्लीट केली आहे. धावसंख्या 4 अंकावरती मात्र ट्रॅव्हल झाली आहे.
येणारे दोन चेंडू आणि मात्र दोन चेंडू मध्ये लगेच जी सरासरी गाठायची त्यासाठी मात्र करायचे 9 धावा तरच आपण 13चे सरासरी मात्र धावा जमा करू शकतोय. आता आपण तर चेंडू सांगता झाली या एकदा प्लस होईल 5 अंकावरती धाव पुढे जाईल. चेंडू उडवलाय चेंडू मात्र फरार झाला आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट मात्र पाहायला मिळाला कारण याच खेळाडूची झेल मात्र सोडली गेली होती आणि त्याच खेळाडूच्या बॅट मध्ये हा बिग ब्लास्ट मात्र पाहायला मिळाला. रितेश ऑन फायर. धावसंख्या 11 वरती मात्र स्थिरावती जी सरासरी गाठायची होती मी म्हटलं होतं त्या सरासरी पर्यंत मात्र पोहोचण्याचा नक्कीच मनसुबा घेऊन मात्र उतरलेला हा संघ शेवटच्या चेंडूच्या षटकामधील चांगला फटका पाहायला मिळाला मात्र पुन्हा एकदा झेल सुटली गेली आणि धावसंख्यामध्ये 1 ड्रायव्हर 12 या अंकावरती सरासरीच्या एकदा मात्र कमी झाले मात्र काही हरकत नाहीये. त्या सरासरीमध्ये पोहोचण्यामध्ये मात्र त्या टप्प्यावरती पोहोचले गेले 12 या षटकामध्ये 3 झेल मात्र सुटले गेलेत जीवनदान दिले गेलेत. तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय अच्युत पाटील स्वतः कॅप्टन. नक्कीच उर्वरित 12 चेंडू आणि धावा मात्र करायची असतील 27. 13.5 सरासरी मात्र धावा करायची असतील. भन्नाट वेग पाहायला मिळाला चेंडू अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला दर्जेदार चेंडू नेतावाने मात्र सांगता झाली आहे. पुन्हा एकदा तिसरा जीवनदान मात्र दिले गेले. पुढील चेंडू अच्युत पाटील पुणे शेतात सज्ज असतील. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय ठाकूर हाताचा फलंदाज प्रतीक.
8 चेंडू आणि 26 धावांची मात्र आवश्यकता असेल. अतिशय भन्नाट वेगाने मात्र गोलंदाजी करतो अच्युत पाटील. फलंदाजांवरती मात्र रोख लावून ठेवलाय. पण येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठे फटके मात्र खेळावे लागतील, तरच मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल, तरच श्रावणी 11 संघ मात्र मॅच मध्ये कमबॅक करेल. चांगला फटका पाहायला मिळाला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. एकदा कंप्लीट केली गेली आहे. 7 चेंडू 25 धावा. या दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल. अंतिम चेंडू रितेश आपण पाहतो स्ट्राईक एंडला. सुरेख फटका त्या ठिकाणी मात्र रोशन पाटील तैनात होते. एकदा कंप्लीट केली गेली आहे. 6 चेंडू 24 धावा. 4 बिग ब्लास्ट मात्र ठोकावे लागतील टीम श्रावणी 11 पिल्यांच्या संघाला. या टीम मध्ये वीर 11 चिंचकर किंवा श्रावणी 11 पिल्यांचा संघ मात्र हवी ठरतोय. येणारी वेळ, येणारी काल, येणारे षटक, येणारे चेंडू मात्र सांगून जाईल. सहा चेंडूसाठी मात्र नक्कीच गोलंदाजी स्टान्स होते आलाय. रोशन पाटील स्ट्राईकला असेल रितेश. पहिलाच चेंडू होता फुल टच चेंडू आणि त्या चेंडूला मात्र पाठवून दिला गेलाय. इट इज आउट ऑफ द पार्क. ह्यूज हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर. याच खेळाडूला मात्र जीवनदान दिले गेले. 3 झेल मात्र सुटल्या गेल्यात. त्याचं प्रात्यक्षिक मात्र त्याने सुरुवात केली आहे. येणारे 5 चेंडू आणि धावा करायची असतील 18. सुरेख फटका मात्र चेंडू 2 टप्प्याने उचलेल फेकी करेपर्यंत. चार चेंडू 17 धावा. 2 फुटे फटके मॅच मध्ये रंगत निर्माण करून देईल. स्पीडअप करा, मॅच संपवायची लगेच. आपण हे 4 चेंडू लवकर लवकर टाकून घ्यायचे. पुढील चेंडू रोशन पाटील. पॅटची टॉपेज आणि मात्र फलंदाज बाद.
तीन चेंडू आणि मात्र धावा करायची असतील 3 बिग ब्लास्ट. चांगला चेंडू आतापर्यंत मात्र हाताली केली गोलंदाज. जनरेटर व्हॅन वाले आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचे. मॅच संपल्यानंतर आपण 10 मिनिटांमध्ये जनरेटर बंद करायचंय. आणि नक्कीच इथे विजय होतोय टीम वीर 11 चिंचगड संघ. हार्ड लक श्रावणी 11 पिलंज संघ. चांगला खेळ मात्र आज आपण केला या मैदानावरती. आणि नक्कीच